मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातील एका साध्या शेतकऱ्याला विचारा की त्याचा आठवड्याचा बाजार, पोराबाळांचं शिक्षण आणि घराचा खर्च कसा चालतो. उत्तर तुम्हाला एकच आहे, गोकुळ दूध संघामुळे. शेतीला पावसाची साथ असो किंवा नसो, पण या संस्थेने शेतकऱ्याच्या हातात दर 10 दिवसाला दुधाचे पैसे देऊन बळीराजाला कधीच उपाशी झोपू दिले नाही. पण विचार करा, कोल्हापुरात गोकुळने शेतकऱ्याला जगवलं. तसाच आधार विदर्भ, मराठवाडा, खानदेश, अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला का मिळू नये. आज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती जुगार झाली. पेरलेलं उगवत नाही आणि उगवलेलं विकत नाही. अशा वेळी जोडधंदा नसेल तर बळीराजाच्या घरातील चूल कशी पेटणार, त्याच्या ताटात 2 घास कुठून येणार. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे. आज साहेब कर्जमाफी किंवा तात्पुरती मदत ही मलमपट्टी झाली. बळीराजाला कायमचं ताटमानेनं जगायचं असेल तर गोकुळ सारख्या संस्था उभ्या करण्यासाठी सरकारने पाठबळ देणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात दुधाचे, शेतीमालाचे प्रक्रिया उद्योग उभे करा, जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कुणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही. जगाला अन्न देणाऱ्याच्या ताटात सन्मानाचं अन्न आलं पाहिजे. हीच आज महाराष्ट्राची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, गोकुळ सारखा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय बळीराजा. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दूध उत्पादने: गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी.